नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत, तर मोठ्या प्रमाणावरती अनेक शेतकरी आहेत पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील किंवा पीक विमा योजनेचा लाभ घेत असतील, तर यांना फार्मर आयडी कार्ड आहे ते काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे। फार्मर आयडी कार्ड जनरेट झालेले आहेत, शेतकऱ्यांना फार्मर आयडी नंबर मिळण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता फार्मर आयडी कार्ड कधी मिळणार या संदर्भात अनेकांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी कार्डचं जे वितरण आहे ते सुरू झालेलं आहे। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज येत आहेत। तर याच्यामध्ये एक वेबसाईट सांगितलेली जात आहे की .com नावाची वेबसाईट आहे। तर याचं जे पुढचं डोमेन नेम आहे ते आपण या ठिकाणी सांगणार नाही आहोत। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे क्रेडिट पॉईंट्स देऊन एक फार्मर आयडी कार्ड साधारणतः 30 रुपये, 2 फार्मर आयडी कार्ड 100 रुपये किंवा त्याच्या 130 रुपये यासारख्या ज्या रकमा आहेत, तर या सांगून सर्वप्रथम तुम्ही लॉग इन करायचं आहे। अनेक यूट्यूब चॅनल आहेत त्यांचा कूपन कोड दिला जातो आणि तो टाकून तुम्हाला डिस्काउंट मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला जर स्क्रीनशॉट संबंधित वेबसाईटच्या माध्यमातून त्या संबंधित व्यक्तीला पाठवण्यास विनंती केली जाते आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल तयार केलेलं किसान फार्मर आयडी कार्ड तुम्हाला तयार मिळतं। तर अशा प्रकारचे व्हिडिओज च्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी पैसे पे देखील करत आहेत आणि फार्मर आयडी कार्ड जे आहे ते मिळवत आहेत। तर लक्षात घ्या, अजून महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्राकडून किसान फार्मर आयडी कार्ड वितरित करण्याचं काम सुरू झाले नाहीये आणि शेतकरी बांधवांना पैसे देऊन किंवा पैसे घेऊन शासनामार्फत हे जे कार्ड आहे ते वाटप केलं जात नाही। तर लक्षात घ्या की शासनाची वेबसाईट gov.in अशा प्रकारची असते, परंतु ही वेबसाईट आहे ती टेक्निकली म्हणजेच काही जे यूट्यूब चॅनल असतील किंवा काही CSC केंद्र असतील तर यांच्यामार्फत ही वेबसाईट चालवली जात आहे आणि स्वतः हे कार्ड ते स्वतः जनरेट करत आहेत आणि शेतकऱ्यांना विकत हे कार्ड देत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने हे कार्डचं वितरण केलं जात आहे, परंतु हे कार्ड आहे ते व्हॅलिड नाही आहेत। कारण का याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची बारकोड सिस्टीम नाही आहे। कारण का शासनामार्फत जे कार्ड वितरित केले जातात, उदाहरणार्थ पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, तर यावरती जे स्कॅनर बसवलेले असतात किंवा QR कोड तयार केलेले असतात किंवा अशा प्रकारची कोणतीच अधिकृत प्रिंटिंग नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, अजून तरी शासनामार्फत किसान फार्मर आयडी कार्ड आहे ते वितरण सुरू झाले नाही आहे आणि शासनामार्फत हे कार्ड वितरण पूर्णपणे मोफत केलं जाणार आहे, कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, कितीही व्हिडिओज आले, कितीही वेबसाईट आल्या, तर अशा खोट्या वेबसाईटपासून सावध राहायचं आहे, जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, किसान फार्मर आयडी नंबर जनरेट होण्याचं काम सुरू झालेलं आहे, परंतु फार्मर आयडी कार्ड आहे ते वितरित जे म्हणजे त्याचं वितरण आहे ते सुरू झालेलं नाही आहे। अशा अनेक जे CSC केंद्र असतील किंवा काही जे लोक आहेत चुकीची वेबसाईट बनवून शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना कार्ड देत आहेत, तर ही चुकीचीच पद्धत आहे। तर याचे कार्ड आहे ते देखील व्हॅलिड नसणार आहे। त्यामुळे अशा सोशल मीडियावरील ज्या मेसेजपासून, चुकीच्या माहितीपासून सावध राहा। कार्ड वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। त्यामुळे शेतकरी बांधवांसंदर्भात खात्रीशीर अपडेट आणि योजनांसंदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।